मुंबईतल्या रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा होत असल्याचा आरोप करून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्ला चढवलाय। नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडी सरकार येईल त्यावेळी मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यात कोण कंत्राट जबाबदार, कोण अधिकारी होते या सगळ्यांची आम्ही पारदर्शक चौकशी करू असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। कुठचंही काम असेल, काम हो किंवा नको होते, एस्केलेशन 100% होतं आणि त्यांच्याच आवडत्या मित्रांना हो मिळतं। जसं नावडता महाराष्ट्र हे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये होतं, तसं एक लाडका कॉन्ट्रॅक्टर हे स्कीम आता आपण पाहतोय गेले 2 वर्ष सुरू आहे। ही महाराष्ट्राची लूट चालली आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की येणारं सरकार आमचं आहे, महाविकास आघाडीचं आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर असतील, सगळे अधिकारी असतील, कोणी मंत्री असेल, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। ब्लॅकलिस्टची यादी जी बीएमसीची आहे ती कोणी सिरियसली घ्यायची की नाही घ्यायची? कारण मागच्या वर्षी एक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झालेत, ते ब्लॅकलिस्ट झालेत की नाही झालेत अजूनही पत्ता नाही। या वर्षीच्या टेंडरमध्ये एक 6 वर्षापूर्वी ब्लॅकलिस्ट झालेले कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना काम दिलं गेलं, मोठं पॅकेज दिलं गेलं नाही। मग हे सगळं आपण नक्की कोणासाठी करत आहोत? या नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार बसणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये सरकार बसल्यानंतर ही सगळी कामं जी आहेत आम्ही स्टॉप पेमेंट करणार आणि सखोल चौकशी करणार। मग मागचे म्युनिसिपल कमिशनर असतील किंवा कुठचेही अधिकारी असतील किंवा कुठचाही मिंदे सरकारमधला मंत्री असेल, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही, कारण ही मुंबईची लूट सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।